राज्यात मोठी पूर परिस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये आहे, रायगडमध्ये आहे, पुण्यात आहे. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत धैर्यशील माने, खासदार आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. धन्यवाद. महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीची परिस्थिती राज्यात झालेली आहे, काय वाटतंय की वेळेवरती निर्णय न घेतल्यामुळे परिस्थिती निर्माण झाली का, असं वाटतं तुम्हाला? नाही, पुराची परिस्थिती ह्याच वेळी नव्हे तर आपण जर बघितलं तर 2021लाही झाली होती, 2019लाही झाली होती. 2019 हा फार प्रचंड अशा पद्धतीचा महापूर होता. 21लाही त्या पद्धतीचा महाप्रलय आल्यासारखं झालं होतं आणि ढगफुटीसारखं वातावरण काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार होतं. फ्लॅश फ्लड ज्याला म्हणू, अशा पद्धतीनं अचानक पावसाचं प्रमाण वाढलं जातं. जो सरासरी महिन्यामध्ये पाऊस पडायला पाहिजे तो 2-2, 3-3 दिवसामध्ये पडायला चालू झाला की मानवाच्या हातातल्या सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी स्तब्ध होतात. शासन म्हणून जे करावं लागतं ते प्रिकॉशनरी मेजर्स प्रत्येक शासन त्या ठिकाणी घेत असतं. महाराष्ट्र शासनानं त्या बाबतीतला डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रोग्राम अतिशय प्रभावीपणे प्रत्येक जिथं जिथं फ्लडचे या ठिकाणी प्रोन एरियाज आहेत तिथं राबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याचबरोबर सतर्कतेची भूमिकासुद्धा शासनानं घेतलेली आहे. जनतेनं सुद्धा ती सतर्कतेची भूमिका घेतली पाहिजे आणि पावसाळ्याच्या काळामध्ये महापुराचं संकट हे डोकं वर काढलं याच्या बाबतीत दुमत नाही. पण महाराष्ट्र शासन असू दे आणि केंद्र शासन असू दे, ह्या दोन्ही संकटावर मात करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सज्ज आहे. कोल्हापूर असो किंवा हातकणंगले असो किंवा पश्चिम महाराष्ट्र रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा असो, इथे देखील परिस्थिती अतिशय भयावह झालेली आहे. कोल्हापुराचा जो पूर आहे, तिथले धरणं आहे, हे ओहोटीवरून वाढते. काल रात्री अचानक अतिरिक्त पाणी सोडण्यात आलं आहे. नाही, पाणी धरणामध्ये साठा किती आहे, त्याची कॅपॅसिटी काय आहे आणि एका ठराविक मर्यादेनंतर पाणी आपल्याला साठवून ठेवताच येत नाही. त्या धरणाला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळं तो निर्णय हे त्या वेळेची परिस्थितीमध्ये प्रशासन घेत असतं. निश्चितच जसा कॅचमेंट एरियामध्ये धरणाचा पाऊस पडतो तसा पुढं असणाऱ्या फ्री होल्डमध्ये सुद्धा पाऊस पडत असतो. आता पावसाचं प्रमाणच अधिक झालं आणि जर समजा फ्री होल्डमध्ये आणि कॅचमेंटमध्ये दोन्हीकडं या ठिकाणी तयार झालं. आमच्याकडे पंचगंगा असेल ही किंवा वारणा असेल किंवा चिकोत्रा असेल किंवा दूधगंगा असेल, ह्या सगळ्या ट्रिब्युटरीज आहेत. मुख्य नदी जी आहे आमची तिकडची कृष्णा आहे आणि ज्यावेळी मुख्य नदीचा वॉटर करंट फार मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळी त्या छोट्या ट्रिब्युटरीज त्याच्यामध्ये मिक्स होत नाहीत. हे सायंटिफिकली आपण या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी बघितलं आहे. कृष्णेचा प्रवाह एकदा वाढला की पंचगंगा त्यात मिक्स होत नाही. तो एक नॅचरल बांध पाण्याविरुद्ध तयार होतो आणि त्याची फूग परत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी येते. आम्ही बऱ्याच वेळा याच्यावर स्टडी कमिटीज या ठिकाणी बसवलेत. अगदी आलमट्टीपासून ती स्टडी कोल्हापूरच्या अगदी शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये वॉटर टेबल काय आहे, टोपोग्राफी त्याची काय आहे, याच्या बाबतीतला सारंकश या अभ्यास करून खऱ्या अर्थानं त्याची रिपोर्टिंगसुद्धा राज्य शासनाकडे झालेलं आहे. निश्चितच फ्लड मॅनेजमेंट सिस्टीम भविष्यकाळामध्ये ह्या सगळ्यावर असणं, मॉनिटरिंग सिस्टीम तयार करणं आणि ती अल्गोरिदम बेस्ड असणं की जेणेकरून आपल्याला आजपर्यंतचा अभ्यास आहे त्याच्या बाबतीतला आणि एक ऑटोमायझेशन यामध्ये सुद्धा येणं भविष्य काळामध्ये गरजेचं आहे की ज्यामुळं मानवनिर्मित चुकांमुळे कुठंतरी या ठिकाणी पुराचं संकट ओढावू नये. ज्या पद्धतीनं कृष्णाचं खोरं जर बघितलं, कृष्णाची जर पातळी बघितली, कृष्णाची खोरे जर बघितलं, ते अतिशय कमी आहे. त्याचा करंट जास्त असतो, त्यामुळे खूप अडचण निर्माण होते. त्यासाठी वेगळी काही उपाययोजना करण्याची गरज आहे का? नाही, आम्ही आता बरेच वर्ष याच्या पाठीमागे प्रयत्न करतोय. त्यावेळी अटलजी वाजपेयी साहेबांचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता नदीजोड, हे आमच्याकडे सांगली जिल्ह्यातली कृष्णकाठ असणारे कितीतरी तालुके अशा पद्धतीचे आहेत की जिथं दुष्काळग्रस्त आहेत. म्हैसाळची योजना अजूनही या ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी जाते. हेच पाणी जे अतिरिक्त होतं ते जर समजा दुष्काळी भागाकडे आपण वळवण्यामध्ये यशस्वी झालो तर महाराष्ट्रातला एक दुष्काळग्रस्त भाग त्या निमित्तानं सुजलाम सुफलाम होईल आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी असणारं संकट पुराचं कायमपणे डोकं वर काढून घेतंय त्याला एक मार्ग मिळेल आणि मोकळा श्वास ही मंडळी या ठिकाणी घेऊ शकतील. दोन्ही फायदे या ठिकाणी, दुहेरी फायदा महाराष्ट्रातल्या जनतेला त्या निमित्तानं होऊ शकेल आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करतो. पूर आलेला आहे. आता पुरानंतरची परिस्थिती जर बघितली तर गाळ साचेल, अनेक ठिकाणी घाण असेल, त्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना प्रशासनामधून करता येईल? 100% स्थानिक प्रशासन याच्या बाबतीत जागरूक आहे. यांना 19, 21 आणि आत्ताची पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता, म्हणजे तसा अजून पूर आलेला नाही ज्या पद्धतीचा 21ला होता किंवा 19ला होता. पुण्यात भयंकर परिस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती सुद्धा आता त्या लेवलला येऊन पोचायला लागली आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात आता ती परिस्थिती जाणवायला लागलेली आहे. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये, बिहारमध्ये पाऊस त्या पद्धतीचा पडत असतो, केरळमध्ये पाऊस त्या पद्धतीचा पडत असतो, हिमाचलमध्ये त्या पद्धतीचा पडत असतो. डिझास्टर मॅनेजमेंटचं एक ओव्हरऑल सिस्टीम मेकॅनिझम त्याचं तयार होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते करत असताना ह्या राज्यांवर हे वारंवार संकट या ठिकाणी ज्यावेळी डोकावत असेल तर त्याच्यासाठी स्पेशल पॅकेजसुद्धा केंद्र शासनाकडनं आणि राज्य शासनाकडनं पूर परिस्थितीतल्या ह्या पट्ट्यांसाठी येणं गरजेचं आहे. कारण
एकदा पूर येऊन गेला की 2-3 वर्ष ती इकॉनॉमी परत रिवाईव्ह व्हायला या ठिकाणी वेळ जातो. आमच्याकडे तर शेतकरी बांधवांना सातत्यानं या ठिकाणी ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं आणि नुसतं सानुग्रह अनुदान देऊन हा प्रश्न संपणार नाही, तर याला खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आणि असणाऱ्या उद्योजक असतील, छोटे मोठे व्यापारी असतील, यांचं प्रचंड नुकसान या निमित्तानं या ठिकाणी होत असतं. याच्यासाठी प्रयत्न राज्य शासन करतंय, केंद्र शासन करतंय. आम्ही सुद्धा खासदार आमदार त्याच्यासाठी या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. या संदर्भात पंतप्रधान किंवा अमित शहांची भेट घेण्याची गरज आहे, कारण की त्यांच्याकडे हे सगळे विभाग आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं खातं जे आहे ते अमित शहांकडे आहे. केंद्रीय अर्थमंत्री याला अतिरिक्त मदत करू शकतात. मी आधी तर बजेटवरही बोलत असताना हा विषय या ठिकाणी ऑलरेडी कालच बजेटवर चर्चेमध्ये या ठिकाणी मांडला आहे. जर समजा उद्याच्या ह्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टरने त्याला इन्क्लुजन करून घेतलं आणि या बाबतीतला एक स्पेशल काही या ठिकाणी पॅकेज घोषित केलं तर हा विषय त्या ठिकाणी बाजूला पडेल. पण जर हे होत नसेल तर निश्चितपणे आम्ही जे पूरबाधित लोक आहोत यांचं रिप्रेझेंटेशन तिथं होणं गरजेचं आहे आणि योगायोगानं नीती आयोगाच्या मिटिंगसाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत. मी मुख्यमंत्र्यांशी या बाबतीतली चर्चा करणार आहे आणि निश्चितच कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, पुणेसारखा असेल किंवा या ठिकाणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटीचा परिणाम होऊन अकाळी पावसामुळे होणारं नुकसान असेल, ह्या सगळ्या बाबतीत डिझास्टर आल्यानंतर मॅनेज करायचं नसतं तर त्याच्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. त्यामुळं आम्ही पूर्वतयारी ऑलरेडी डिझास्टर मॅनेजमेंटची केलेली आहे. पण जर नैसर्गिक कोपच झाला तर त्या अनुषंगानं सुद्धा भविष्य काळातल्या येणाऱ्या सगळ्या संकटाला सामोरं जाताना त्या सामान्य माणसाच्या पाठीशी शासन उभं राहिलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. हे होते खासदार धैर्यशील माने आणि अतिशय त्यांनी राज्यामध्ये कोल्हापूर जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावरती त्यांनी कशाप्रकारे त्यांनी सरकार करते, स्थानिक प्रशासन कसं करते याची या संदर्भातली उल्लेखमय आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. राज्यात मोठी पूर परिस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये आहे, रायगडमध्ये आहे, पुण्यात आहे. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत धैर्यशील माने, खासदार आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. धन्यवाद. महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीची परिस्थिती राज्यात झालेली आहे, काय वाटतंय की वेळेवरती निर्णय न घेतल्यामुळे परिस्थिती निर्माण झाली का, असं वाटतं तुम्हाला? नाही, पुराची परिस्थिती ह्याच वेळी नव्हे तर आपण जर बघितला तर 2021लाही झाली होती, 2019लाही झाली होती. 2019 हा फार प्रचंड अशा पद्धतीचा महापूर होता. 21लाही त्या पद्धतीचा महाप्रलय आल्यासारखं झालं होतं आणि ढगफुटीसारखं वातावरण काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार होतं. फ्लॅश फ्लड ज्याला म्हणू, अशा पद्धतीनं अचानक पावसाचं प्रमाण वाढलं जातं. जो सरासरी महिन्यामध्ये पाऊस पडायला पाहिजे तो 2-2, 3-3 दिवसामध्ये पडायला चालू झाला की मानवाच्या हातातल्या सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी स्तब्ध होतात. शासन म्हणून जे करावं लागतं ते प्रिकॉशनरी मेजर्स प्रत्येक शासन त्या ठिकाणी घेत असतं. महाराष्ट्र शासनानं त्या बाबतीतला डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रोग्राम अतिशय प्रभावीपणे प्रत्येक जिथं फ्लडचे या ठिकाणी प्रोन एरियाज आहेत तिथं राबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याचबरोबर सतर्कतेची भूमिकासुद्धा शासनानं घेतलेली आहे. जनतेनं सुद्धा ती सतर्कतेची भूमिका घेतली पाहिजे आणि पावसाळ्याच्या काळामध्ये महापुराचं संकट हे डोकं वर काढलं याच्या बाबतीत दुमत नाही. पण महाराष्ट्र शासन असू दे आणि केंद्र शासन असू दे, ह्या दोन्ही संकटावर मात करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सज्ज आहे. कोल्हापूर असो किंवा हातकणंगले असो किंवा पश्चिम महाराष्ट्रात रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा असो, इथे देखील परिस्थिती अतिशय भयावह झालेली आहे. कोल्हापुराचा जो पूर आहे, तिथले धरणं आहे, हे ओहोटीवरून वाढते. काल रात्री अचानक अतिरिक्त पाणी सोडण्यात आलं आहे. नाही, पाणी धरणामध्ये साठा किती आहे, त्याची कॅपॅसिटी काय आहे आणि एका ठराविक मर्यादेनंतर पाणी आपल्याला साठवून ठेवताच येत नाही. त्यात धरणाला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळं तो निर्णय हे त्या वेळेची परिस्थितीमध्ये प्रशासन घेत असतं. निश्चितच जसा कॅचमेंट एरियामध्ये धरणाचा पाऊस पडतो तसा पुढं असणाऱ्या फ्री होल्डमध्ये सुद्धा पाऊस पडत असतो. आता पावसाचं प्रमाणच अधिक झालं आणि जर समजा फ्री होल्डमध्ये आणि कॅचमेंटमध्ये दोन्हीकडं या ठिकाणी तयार झालं. आमच्याकडे पंचगंगा असेल ही किंवा वारणा असेल किंवा चिकोत्रा असेल किंवा दूधगंगा असेल, ह्या सगळ्या ट्रिब्युटरीज आहेत. मुख्य नदी जी आहे आमची तिकडची कृष्णा आहे आणि ज्यावेळी मुख्य नदीचा वॉटर करंट फार मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळी त्या छोट्या ट्रिब्युटरीज त्याच्यामध्ये मिक्स होत नाहीत. हे सायंटिफिकली आपण या ठिकाणी वर्षानुवर्ष या ठिकाणी बघितलं आहे. कृष्णेचा प्रवाह एकदा वाढला की पंचगंगा त्यात मिक्स होत नाही. तो एक नॅचरल बांध पाण्याविरुद्ध तयार होतो आणि त्याची फूग परत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी येते. आम्ही बऱ्याच वेळा याच्यावर स्टडी कमिटीज या ठिकाणी बसवलेत. अगदी आलमट्टीपासून ती स्टडी कोल्हापूरच्या अगदी शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये वॉटर टेबल काय आहे, टोपोग्राफी त्याची काय आहे, याच्या बाबतीतला सारंकश या अभ्यास करून खऱ्या अर्थानं त्याची रिपोर्टिंगसुद्धा राज्य शासनाकडे झालेलं आहे. निश्चितच फ्लड मॅनेजमेंट सिस्टीम भविष्यकाळामध्ये ह्या सगळ्यावर असणं, मॉनिटरिंग सिस्टीम तयार करणं आणि ती अल्गोरिदम बेस असणं की जेणेकरून आपल्याला आजपर्यंतचा अभ्यास आहे त्याच्या बाबतीतला आणि एक ऑटोमायझेशन यामध्ये सुद्धा येणं भविष्य काळामध्ये गरजेचं आहे की जेण्यामुळं मानवनिर्मित चुकांमुळे कुठंतरी या ठिकाणी पुराचं संकट ओढावू नये. ज्या पद्धतीनं कृष्णाचं खोरं जर बघितलं, कृष्णाची जर
पातळी बघितली, कृष्णाची खोरे जर बघितलं ते अतिशय कमी आहे, त्याचा करंट जास्त असतो, त्यामुळे खूप अडचण निर्माण होते. त्यासाठी वेगळी काही उपाययोजना करण्याची गरज आहे का? नाही, आम्ही आता बरेच वर्ष याच्या पाठीमागे प्रयत्न करतोय. ज्यावेळी अटलजी वाजपेयी साहेबांचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता नदीजोड, हे आमच्याकडे सांगली जिल्ह्यातली एक कृष्णकाठ असणारे कितीतरी तालुके अशा पद्धतीचे आहेत की जिथं दुष्काळग्रस्त आहेत. म्हैसाळची योजना अजूनही या ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी जाते. हेच पाणी जे अतिरिक्त होतं ते जर समजा दुष्काळी भागाकडे आपण वळवण्यामध्ये यशस्वी झालो तर महाराष्ट्रातला एक दुष्काळग्रस्त भाग त्या निमित्तानं सुजलाम सुफलाम होईल. आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी असणारं संकट पुराचं कायमपणे डोकं वर काढून घेतंय त्याला एक मार्ग मिळेल आणि मोकळा श्वास ही मंडळी या ठिकाणी घेऊ शकतील. दोन्ही फायदे या ठिकाणी, दुहेरी फायदा महाराष्ट्रातल्या जनतेला त्या निमित्तानं होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करतो. पूर आलेला आहे. आता पुरानंतरची परिस्थिती जर बघितली तर गाळ साचेल, अनेक ठिकाणी घाण असेल, त्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना प्रशासनामधून करता येईल? 100% स्थानिक प्रशासन याच्या बाबतीत जागरूक आहे. यांना 19, 21 आणि आत्ताची पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. म्हणजे तसा अजून पूर आलेला नाही ज्या पद्धतीचा 21ला होता किंवा 19ला होता. पुण्यात भयंकर परिस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती सुद्धा आता त्या लेवलला येऊन पोचायला लागली आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात आता ती परिस्थिती जाणवायला लागलेली आहे. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये, बिहारमध्ये पाऊस त्या पद्धतीचा पडत असतो, केरळमध्ये पाऊस त्या पद्धतीचा पडत असतो, हिमाचलमध्ये त्या पद्धतीचा पडत असतो. डिझास्टर मॅनेजमेंटचं एक ओव्हरऑल सिस्टम मेकॅनिझम त्याचं तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते करत असताना ह्या राज्यांवर हे वारंवार संकट या ठिकाणी ज्यावेळी डोकावत असेल तर त्याच्यासाठी स्पेशल पॅकेजसुद्धा केंद्र शासनाकडनं आणि राज्य शासनाकडनं पूर परिस्थितीतल्या ह्या पट्ट्यांसाठी येणं गरजेचं आहे. कारण एकदा पूर येऊन गेला की 2-3, 3-3 वर्ष ती इकॉनॉमी परत रिवाईव्ह व्हायला या ठिकाणी वेळ जातो. आमच्याकडचे तर शेतकरी बांधवांना सातत्यानं या ठिकाणी ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं. आणि नुसतं सानुग्रह अनुदान देऊन हा प्रश्न संपणार नाही, तर याला खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आणि असणाऱ्या उद्योजक असतील, छोटे मोठे व्यापारी असतील, यांचं प्रचंड नुकसान या निमित्तानं या ठिकाणी होत असतं. याच्यासाठी प्रयत्न राज्य शासन करतंय, केंद्र शासन करतंय. आम्ही सुद्धा खासदार आमदार त्याच्यासाठी या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. या संदर्भात पंतप्रधान किंवा अमित शहाची भेट घेण्याची गरज आहे का? कारण की त्यांच्याकडे हे सगळे विभाग आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं खातं जे आहे ते अमित शहांकडे आहे. केंद्रीय अर्थमंत्री याला अतिरिक्त मदत करू शकतात. मी आधी तर बजेटवरही बोलत असताना हा विषय या ठिकाणी ऑलरेडी कालच बजेटवर चर्चेमध्ये या ठिकाणी मांडला आहे. जर समजा उद्याच्या ह्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टरनी त्याला इन्क्लुजन करून घेतलं आणि या बाबतीतलं एक स्पेशल काही या ठिकाणी पॅकेज घोषित केलं तर हा विषय त्या ठिकाणी बाजूला पडेल. पण जर हे होत नसेल तर निश्चितपणे आम्ही जे पूरबाधित लोक आहोत यांचं रिप्रेझेंटेशन तिथं होणं गरजेचं आहे. आणि योगायोगानं नीती आयोगाच्या मिटिंगसाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत. मी मुख्यमंत्र्यांशी या बाबतीतली चर्चा करणार आहे आणि निश्चितच कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, पुणेसारखा असेल किंवा या ठिकाणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटीचा परिणाम होऊन अकाळी पावसामुळे होणारं नुकसान असेल, ह्या सगळ्या बाबतीत डिझास्टर आल्यानंतर मॅनेज करायचं नसतं तर त्याच्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. त्यामुळं आम्ही पूर्वतयारी ऑलरेडी डिझास्टर मॅनेजमेंटची केलेली आहे. पण जर नैसर्गिक कोपच झाला तर त्या अनुषंगानं सुद्धा भविष्य काळातल्या येणाऱ्या सगळ्या संकटाला सामोरं जाताना त्या सामान्य माणसाच्या पाठीशी शासन उभं राहिलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. हे होते खासदार धैर्यशील माने आणि अतिशय त्यांनी राज्यामध्ये कोल्हापूर जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावरती त्यांनी कशाप्रकारे त्यांनी सरकार करते, स्थानिक प्रशासन कसं करते याची या संदर्भातली उल्लेखमय आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.